एकच वादा सीधा साधा करुणा साधा म्हणजे आपलं सुनील दादा सगळं वाघिणी वाटलं सगळं कपिल पटेल साहेबांसारखं वाघाचं जर साथ असेल तर ही वाघिणी करतो नाही का एकदा या पाटील कुटुंब सकाळची चालू मला संध्याकाळची चालू जी हात वरती करणार नाही तिच्या घरी उद्या पाणी येणार नाही पूर्वी काळे जिंकली काळी पण आतमध्ये उडून पुढे आणि माझ्या खायचं मग पुन्हा एन्जॉय करायचा आणि स्वीट दादा आणि बरं का महिलांच्या अंगात 9 द्यावे जो पाटील साहेब तुमच्या एवढ्या बहिणी आपल्या भावाचे आभार मानायचे आपल्या बंधूचे सुमित दादाचे आभार मानायचे तर तुम्ही म्हणायचे धन्यवाद सुमित दादा और सुमित दादा के नाम का जय घोष करो। और उपस्थित शिवाजी माने, हर्षद पाटील, यशवंत कावरे, सुगंधा कावरे, सुनीता कावरे, ममता परमाणी, प्रवीण पाटील, राजू गाजंगी, संजय काबुकर, विशाल पाठक आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे ह्या कपिल पटेल फाउंडेशनचे अध्यक्ष
सुमित पाटील त्यांचे सर्व सहकारी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम म्हणजे आधी भगिनींचं नाव घेतलं पाहिजे. सगळ्यात आधी कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो, कारण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आमच्या भगिनींच्या जीवनामध्ये एक आनंदाचा दिवस देण्याचा प्रयत्न या होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेला आहे. म्हणून विशेषतः या दोन्ही संघटनांना मी धन्यवाद देतो. महाराष्ट्राची भूमी ही जशी संतांची आहे तशी शूरांची पण आहे. आणि शूर म्हटले म्हणजे फक्त पुरुषच शूर असतात असं नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला आमच्या माता भगिनींसारख्या असलेल्या भगिनींचाही शूरांची परंपरा राखण्यामध्ये फार मोठा हात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे, ज्यांनी देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच ज्यांचे संस्कार प्रेरणा देत असतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले, आपल्या कल्याणच्या पहिल्या महिला डॉक्टर झालेल्या आनंदीबाई जोशी, लता मंगेशकर, आशा मंगेशकर, उषा मंगेशकर, अशा अनेक विभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्या आणि त्यांनी खऱ्या अर्थाने देशाला दिशा देण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलेलं आहे. तर मी नेहमी सांगतो, युट्यूबवर एका व्हिडिओ बघत असताना झाशीच्या राणीच्या बाबतीत जी कविता केलेली आहे, कौशल्या आडनावाचं मला लक्षात नाही तुमचं, त्यांनी कविता करताना असं शब्द वापरला, खूप लढी झाशीची राणी मर्दानी झाशीची राणी. त्याचं विश्लेषण करताना कुमार विश्वास जे आहेत, ते कवी आहेत, त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे, त्यांच्या मर्दानी शब्दाला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की भले भले मर्द जे राजे रजवाडे सांभाळून होते, त्या सगळ्यांनी आपल्या डोक्याचे शेळे ब्रिटिशांसमोर त्यांच्या पायावर ठेवलेले असताना एक झाशीच्या राणीसारखी महिला जी जनानी होती, तिने इंग्रजांशी दोन हात करून इंग्रजांना फॉलो करून सोडलं. त्या झाशीच्या शूरतेला जनानी शब्दाने उच्चार न करता मर्दानी शब्दाने उच्चार करणं, या शब्दाला त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. याचा अर्थ असा आहे की फक्त शूरांची परंपरा ही मर्दांची नाही तर महिलांची सुद्धा आहे, हे सिद्ध करून दाखवण्याचं काम झाशीच्या राणीने केलं. अशा झाशीच्या राणीच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपल्या भगिनी नेहमीच काम करत असतात आणि म्हणून आता आलेला आपला छावा पिक्चर हा आपण बघितल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी राजांचा जर इतिहास माहीत पडत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. त्याच्यासाठी छावा पिक्चर येण्याची आवश्यकता नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मंथरा ही महिला होती, जिजाऊ ही महिला होती. मंथराच्या मुळे रामायण घडलं, जिजाऊच्या मुळे सुरुवात नाही तर उभा महाराष्ट्र घडला. आणि म्हणून मंथरा व्हायचं की जिजाऊ व्हायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि आपण आता गाड्यांवर लिहिलेलं बघतो, महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. छत्रपती शिवाजी महाराज गाडीच्या पाठीमागे किंवा रिक्षाच्या पाठीमागे लिहून जन्माला येणार आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर तुमच्यामधून आधी जिजामाता जन्माला आली पाहिजे. जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला येणार नाही. आता खऱ्या अर्थाने जिजामाताच्या संस्कारांची शिदोरी आताच्या तरुण पिढीला देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझ्या माता भगिनी निश्चितपणे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या आशयाच्या विभूती ज्यांनी खऱ्या अर्थाने देशाला प्रेरणा देणारं काम केलं त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून येणारी पिढी घडवण्याचं काम करतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे युवक भविष्यामध्ये घडवण्यासाठी आपलं योगदान देतील. या ठिकाणी सुमित पाटील यांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या भगिनींना एकत्र आज केलं. भले कार्यक्रम होम मिनिस्टरचा असेल पण औचित्य माझ्या वाढदिवसाचा आहे. मगाशी आमचा सहकारी सांगत होता की आमची मागच्या वर्षी चूक झाली, आता आम्ही चूक करणार नाही. पण मी जबाबदारीने सांगतो ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो, काहीही मी सांगितलं आजही सांगतो, विकासाचं काम असो, सामाजिक क्षेत्रातलं काम असो, धार्मिक क्षेत्रातलं काम असो, त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही शाश्वती आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईल.